नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर अधिक वेळ न घालवता आज आपण एका टॉपिकला सुरू करत आहोत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस चेंज ऑफ व्हॉइसेस याबद्दल जाणून घेतलं. तर त्याच विषयी भाग 12 मी आपल्यासमोर सादर करत आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट नॉलेज मी तुम्हाला देतो आहे, विशेष ज्ञान. लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट नोट्स नंबर 1 की वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचे जे वाक्य असतात ती 12 रूपांमध्ये आपल्यासमोर येतात किंवा ॲक्टिव्ह व्हॉइस हे 12 काळांमध्ये आपण करू शकतो. म्हणजे प्रेझेंट इनडेफिनेट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असं प्रत्येक काळाचं होतं. म्हणजे पास्ट इनडेफिनेट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तसंच भविष्य काळाचं पण होतं. म्हणजे फ्युचर इनडेफिनेट, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच काय, साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण अपूर्ण काळ असे 12 काळ ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यांमध्ये होतात किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य हे 12 प्रकारे चालवलं जातं. परंतु पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा तुम्ही वाक्य करता त्यामध्ये फक्त तुम्हाला 8च काळांमध्ये, 8 रूपांमध्ये ते करावं लागतं. आणि जे 4 काळ आहेत त्याच्यामध्ये एकूण मी सांगितलं की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण 12 काळ वापरतो. तसं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण फक्त 8 प्रकारांनीच ते वाक्य फिरवतो. बाकीचे उर्वरित जे 4 काळ आहेत ते कोणते, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं ह्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस बनवता येत नाही किंवा बनत नाही. लक्षात आलं? मी काय सांगितलं ते कळलं का? की फ्युचर कंटिन्युअसचं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करू शकत नाही, करता येत नाही. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फक्त 8 काळ असतात. लक्षात आलं? आणि हे 4 काळ जे मी आता सांगितले, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ह्या 4 काळांमधचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस बनत नाही किंवा ह्या 4 काळांचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलता येत नाही. लक्षात आलं? हे महत्त्वाची सूचना आपल्याला द्यायची होती. हा भाग 12वा होता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण राहून गेलो ते मी तुम्हाला आता दाखवलं. तर आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.